जय पिढे माळ प्राणतीयचा विकळ प्राणतीयचा विकळ प्राणतीयचा विकळ
ऐका भगवान टाळ भगवान जय हो टाळ वा जय हो वा वा के बात हो बडो 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 दबडो हा हा वाह वाह नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यंत्र जननी देवाची ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मन निवृत्ती दासो अवधारी दोषी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी गळा गुजरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पूर्वावी विठ्ठल विठ्ठल जिचे विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा अथवा की आज या ठिकाणी कैलासवासी भीमाबाई दौलतराव जाधव या आईंच्या या माऊलीच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या भीमाईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भावंड सगळे सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे त्यांचे जे पती आहेत दौलतराव भिवराम या ठिकाणी जाधव पती आहेत माजी सभापती निफाड पंचायत समितीमध्ये ते होते आणि या ठिकाणी भाया आहेत गोपाळा भिवराम जाधव भाया संपत भिवराम जाधव या ठिकाणी दीर आहे आणि मुलगा या ठिकाणी आहे सुभाष दौलतराव जाधव मुलगा सौ स्मिता निलेश हांडगे या ठिकाणी मुलगी आहे पूजा नानासाहेब वडघुले मुलगी आहे बाळासाहेब गोपाळा जाधव पुतण्या आहे राजेंद्र संपतराव जाधव पुतण्या विजय संपतराव जाधव पुतण्या कैलास संपतराव जाधव पुतण्या आणि जावा सुना नातू नाती समस्त जाधव परिवार सुंदर असा खऱ्या अर्थानं या ठिकाणी या भीमाईंचा गोड असा कुटुंब परिवार या ठिकाणी त्यांचा आहे आणि त्यांच्या या जाण्यानं या जाधव परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो काही दुःखाचा आघात या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान बोलले नाथानं आई जगदंबेनं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे। तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरु कृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे
यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्त परायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडके लेक मी संताजी, लाडके लेक मी संताजी, लाडकी लेक मी संताजी, लेक मी संताजी, लाडके लेक मी संताजी, लाडके लेक मी संताजी. लाडकी लेक मी संताजी, लाडकी लेक मी संताजी. माझ्यावरी कृपा बाबुताची, माझ्यावरी कृपा बाबुताची, लाडके लेक मी संताजी, लाडके लेक मी संताजी. माझ्यावरी कृपा जय हो. बाहुताची, लाडकी लेक मी संताजी, लाडकी लेक मी संताजी. संताजी संताजी लाडकी लेक मी संताची मजवर कृपा बहुताची अखई जोडा हात्याला अंकण मोती नाकाला बोध पुराणी शृंगारीला 84चा सिक्का केला दुखादुखी उतराला सहाणा घ्यायचा कौला दिला आणि म्हणून सगळ्या संतांचे लाडाचे लेख असल्यामुळं आज या ठिकाणी सेवा सांगण्यासाठी जाधव परिवाराच्या वतीनं जाधव ताईंनाच आमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या जाधव परिवाराचे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. कारण एवढा गोड सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी या जाधव परिवारानं केलेलं आहे. तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं, ताई तुम्ही या, तुमच्या टाळकरी मुली आणा, गाणाऱ्या आणा, वादक आणा, गायक आणा आणि सगळ्या संचासह आमच्या आईचा जो शेवट आहे तो खऱ्या अर्थानं कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. या जसा टिकेला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. या माऊलीचा शेवटचा जो दिवस आहे, श्राद्धाचा जो दिवस आहे तो खऱ्या अर्थानं कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. म्हणून वादक सुद्धा महिला आहे, टाळकरी सुद्धा महिला आहे, गाणाऱ्या सुद्धा मुली आहेत. एक आगळं वेगळं नियोजन कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं या कुटुंबानं, या जाधव परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे. कारण त्यांनी जे केलेलं आहे ते आपल्या आईसाठी केलेलं आहे, आपल्या माऊलीसाठी केलेलं आहे. माझ्याकडून खऱ्या अर्थानं फोनवर तारीख घेतली. आमच्या भाऊसाहेब दादांच्या घरी मगाशीच नाश्ता झाला आहे का नाही. सगळ्या मुलींना सुंदर असं नाश्त्याचं नियोजन केलं, तारीख खऱ्या अर्थानं मला दिली. तरी पण ताई तुम्हाला भेटायला यायचंच आहे, ही इच्छा या परिवाराची. आमचे सुभाष दादा एक दिवस आलेच आम्हाला भेटायला, हॉस्पिटलला होते मी, तरी सुद्धा हॉस्पिटलला आले, हॉस्पिटलला येतो ताई, पण आम्हाला एकदा भेटायचंय. म्हणजे किती आपल्या आईविषयी प्रेम, किती आपल्या आईविषयी असलेली निष्ठा, का ताईंनी यावं आणि आमचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं गोड करावा, ही इच्छा खऱ्या अर्थानं आमच्या सुभाष दादांची होती. त्यांच्याबरोबर आमचे बबलू दादा होते, एक वकील दादा होते, दोघं तिघ जण आले होते. तारीख खऱ्या अर्थानं घेतली. मला या ठिकाणी कार्यक्रमासाठी भाऊंनी आमंत्रित केलं. म्हणून परत एकदा सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. कारण त्यांनी जे केलंय ते आपल्या आईसाठी केलंय. आज एवढा मोठा मंडप आहे, एवढी मोठी सिस्टीम आहे, एवढं नियोजन आहे. तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं, गायक बोलावले, वादक बोलावले, टाळकरी बोलावले. त्यांनी जे केलंय ते खऱ्या अर्थानं आपल्या आईसाठी केलंय, आपल्या माऊलीसाठी केलंय. याचा अर्थ असा आहे की या कुटुंबाला, या परिवाराला खऱ्या अर्थानं आई कळाली, या परिवाराला खऱ्या अर्थानं माऊली कळाली, या परिवाराला खऱ्या अर्थानं आईचं प्रेम कळालं, माया कळालं, महत्व कळालं, ममत्व कळालं. म्हणून तुम्हाला आम्हाला बोलावले. आता काही लोक श्राद्ध करतात, करू का नको, प्रवचन ठेवू का, कीर्तन ठेवू, किती खर्च येईल का, करूच नको, नुसतं ब्राह्मणच बोलू का, नुसती पूजाच करू का, नुसते लोकच जेवायला घालू का. आपल्या डोक्यामध्ये किती प्रश्न आहेत, कसा कार्यक्रम करू. कुणी म्हणतं नाही, आपले काही एवढे हे नाही, 30-40 लोकांचं जेवण करा, ब्राह्मण बोलवा, 30-40 लोक जेवले, 5-50 लोक जेवले, पूजा झाली, कार्यक्रम संपला. काय म्हणतात नाही हो, एखादा प्रवचनकार तरी बोलवा, तासभर प्रवचन होऊ द्या, 100-200 लोक जेवायला घाला, पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान झालं, कार्यक्रम संपला. काय म्हणतात नाही, आमच्या आईनं आम्हाला जे दिलं, आमच्या माऊलीनं आम्हाला जे दिलं, जिच्यामुळं आम्ही हे जग पाहिलं, जिच्यामुळं आम्ही या जगामध्ये आलो, या विश्वामध्ये आलो, जिने या विश्वामध्ये येऊन आमचं विश्व निर्माण करून दिलं, आमच्या आईनं आमच्यासाठी जे केलं ना त्याच्या पुढे
आम्ही जे करतोय हे खऱ्या अर्थानं काहीच नाहीये. याची जाणीव या कुटुंबाला झाली, याची जाणीव या जाधव परिवाराला झाली. आणि म्हणून आपल्या आईसाठी एवढा सुंदर सोहळा श्राद्धाच्या निमित्तानं त्यांनी जे ठेवलंय, मी तर म्हणेन का खऱ्या अर्थानं त्यांना काय कळाली हो? आई कळाली. आई जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे, असे ऋण आहे जास व्याज नाही, असे ऋण आहे जास व्याज नाही. आई विन माया विश्वात नाही. आईसारखं प्रेम, आईसारखी माया या जगामध्ये, या विश्वामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग सुद्धा आईचं वर्णन करणारा, आईचं महत्व सांगणारा, जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा. तुकोबाराया म्हणजे कोण? ज्यांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. कोण होते तुकोबाराया? ज्यांनी आपला माता सुधरवण्यासाठी गाथेची निर्मिती केली ते म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया. कोण होते तुकोबाराया? ज्यांचं नाव घेतलं असता यमाला सुद्धा खऱ्या अर्थानं काबर भरत ते म्हणजे माझे तुकोबाराया. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, धन्य तुकोबा समर्थ जन केला हा पुरुषार्थ. कोण होते तुकोबाराया? ज्यांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर बुडाला नाही तर तो कुठे तरंगला हो? पाण्यावर तरंगावा एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. उदका माझी वया ठेवणी कोरड्या, दाखविने रोकड्या विश्वजना. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांचा आहे ते म्हणजे तुकोबाराया. आणि ज्यांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. आणि त्यांचा सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडला. विठाल 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 काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराया या अभंगाद्वारे? बघा, या अभंगाद्वारे तुकोबाराया म्हणतात, जिचे पिढे बाळ आणि प्राणतियेचा विकळ. श्राद्ध आईचं आहे म्हणून सेवेसाठी निवडलेल्या अभंगात सुद्धा आईचंच वर्णन आहे. कारण आजचं कीर्तनच माझं आईसाठी आहे, माऊलीसाठी आहे. म्हणून तुकोबाराया म्हणतात, जिचे पिढे बाळ, जिच्या बाळाला पिढा आहे, जिच्या बाळाला त्रास आहे ते दुःख कुणाला होतो? प्राणतियेचा विकळ. ते दुःख त्या आईला होत असतं. ती आई मुलगा मुलगी जर दुःखात असेल तर माय ढसाढसा रडत असे, मुलं मुली जर आनंदात असेल तर आई बाबाच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं काय असतं? दुःख असतं. हा स्वभाव जर कुणाचा असेल तर ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. हा स्वभाव जर जगाच्या पाठीवर कुठला असेल तर तो म्हणजे आईचा आहे. पण या उलट जगाकडे पाहिलं तर आपल्याला जर दुःख झालं तर जगाला काय होतो? बोला, आपल्याला जर दुःख झालं तर जगाला काय होतं? आनंद. आणि आपल्याला जर खऱ्या अर्थानं आनंद झाला तर जगाला काय होतं? दुःख. म्हणजे आपलं जर वाईट झालं तर लोकांना मजा येते, आणि आपलं जर चांगलं झालं तर याचं चांगलं कसं काय झालं म्हणून परत विचार करतात. पण आपल्या सुखानं सुखी होणारे आणि आपल्या दुःखानं दुःखी होणारे या जगात जर कोण असतील तर बाबा हो, त्यांचं नाव म्हणजे माय आणि बाप. हा स्वभाव फक्त कोणाचा आहे? दुसऱ्या चरणामध्ये आईसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. महिला मंडळ, तुम्ही सासरी राहते, मी सासरी राहते, आपण सर्वजण सासरी राहतो. आपल्या सासरी बार सोन्याचा धूर निघू द्या. महिला मंडळ, आपल्या सासरी बार सोन्याचा धूर निघू द्या, पण तुम्हाला मला सुखाची विश्रांती घेण्यासाठी कुठं जावं लागतं? माहेराला जावं लागतं. आईच्या कुशीमध्ये जाऊन रडावं लागतं. सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची चित्ती. ऐका नाही, ती सुखाची विश्रांती महिला मंडळ तुम्हाला आम्हाला मिळत असेल कुठे? तर ती म्हणजे आपल्या माहेरामध्ये, आपल्या आईच्या कुशीमध्ये. म्हणून तुकोबारायांनी हा अभंग केव्हा लिहिला? का ज्या वेळेला तुकोबाराया तापानं फणफणले, वारीला निघाले. ऐका नाही, तापानं फणफणले पण वारकरी पंढरीला निघाले. पंढरीची वारी जवळ आली. ज्या वेळेला सगळे वारकरी पंढरीला निघाले पण तुकोबाराया तापानं फणफणले. त्यांना उठता येत नाही, चालता येत नाही, एकही पाऊल पुढे टाकता येत नाही. त्यावेळेला आल्याला गेल्याला, येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्याला तुकोबाराया काय सांगतात? आलिया गेलिया हाती धाडी
पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाबा 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 वाह येणाऱ्या जाणाऱ्याला तुकोबराय काय म्हणतात निरोप सांगतात आलिया गेलिया हाती दाढी निरपा पंढरपुरी आहे माझा माय बाप येणाऱ्या जाणाऱ्याला तुकोबराय निरोप सांगतात की बाबा हो तुम्ही चालले ना मला एकही पाऊल पुढे टाकता येत नाही तुम्ही माझा निरोप कुणाला सांगा एवढा करा उपकार आणि सांगा देवा नमस्कार माझा निरोप माझ्या पांडुरंगाला सांगा का कारण तुम्ही संत म्हणजे कोण आहात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो तुम्ही संत जर माझे माय बाप आहात तर आईचं कर्तव्य काय आहे हे सांगत असताना तुकोबरायांनी काय लिहिला खऱ्या अर्थानं हा अभंग लिहिलेला आहे हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला 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 बघा आज जर कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर श्राद्धाच्या निमित्तानं एवढा गोड कार्यक्रमाचं नियोजन केलंय जे केलंय त्या कुटुंबानं आईसाठी केलंय आई आई म्हणजे काय आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे अभंगात गुणगुणावी अशी संत वाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची पहिली आरोळी तिला जीवनामध्ये काय म्हणतात आई म्हणतात तिला जीवनामध्ये आई म्हणतात महिला मंडळ अशी प्रेम करणारी आई जीव लावणारी आई माया लावणारी आई ज्या दिवशी या जगाचा निरोप घेते ज्या दिवशी या विश्वाचा खऱ्या अर्थाने निरोप घेते ना त्या दिवशी त्या कुटुंबाकडे त्या परिवाराकडे ढसाढसा रडल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही कारण महिला मंडळ आई ती जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आई आहे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आई आई अशी हाका मारा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्या आईला प्रेमानं मिठी मारा जोपर्यंत आई आहे आई आजारी पडली ना उशाला बसा पायथ्याला बसा आई आहे तोपर्यंत आई आई अशी हाका मारा आणि ज्या दिवशी आई जाईल त्या दिवसापासून आई आई असं हाका मारायचा सुद्धा आपला जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थानं काय जातो महिला मंडळ संपला जातो म्हणून म्हणतात आई आई करीते आई कोणीच होईना आई आई करीते आई कोणीच होईना माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना आई आई करीते आई साखरेचा खडा आई आई करीते आई साखरेचा खडा तोंडात घालते गोड झाल्या दात दाडा तोंडात घालते गोड झाल्या दात दाडा आई आई करीते आई सुखाचा सागर आई आई करीते आई सुखाचा सागर तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरलाडे रे दार तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरलाडे रे दार काय म्हणतात महिला मंडळ बहिणाबाई म्हणतात एकदा आई गेली महिला मंडळ आई आई करीते आई कोणीच होईना आई आई करीते आई कोणीच होईना माझ्या आईची घसर शेजे नारीला येईना शेजे नारीला येईना आपली आई गेल्यानंतर आपल्या आईची सर जीवनामध्ये कुठल्याच बाईला येत नाही तिचं नाव म्हणजे जीवनामध्ये असलेली माय आहे तिचं नाव म्हणजे जीवनामध्ये असलेली आई आहे एक सांगू पुरुष मंडळ आपली आई म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आहे आपली आई म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आहे जोपर्यंत आपल्या घरात आई आहे समजायचं आपल्या घरामध्ये कोण आहे लक्ष्मी आहे आणि ज्या दिवशी तुमच्या माझ्या घराची आई गेली समजायचं खऱ्या अर्थानं आपल्या घराची कोण गेली हो लक्ष्मी गेली पण आईची जी किंमत आहे जोपर्यंत आई हयात आहे तोपर्यंत कळते का हो
10 दिवस झाले आई जाऊन आईची किंमत कळत नाही. 13 दिवस झाले, 14 दिवस झाले आईची किंमत कळत नाही. का? कारण 13वा 14वा होईपर्यंत सगळे भाऊ बहिणी, सगळे पाहुणे रावळे एकत्र राहतात की नाही? सगळे एकत्र राहतात, त्यामुळे एकमेकाला आधार असतो. आई जाऊन 13-14 दिवस झाले तरी आई कळत नाही. पण ज्या दिवशी 13वा 14वा झाला, मुली ज्यांच्या त्यांच्या घरी सासरी निघून गेल्या. मुलगी ज्या वेळेला सासरी जाते, मुलं बाहेरगावी नोकरीला असतात, ऐकणे सगळे जिकडं तिकडं होतात, मुली त्यांच्या त्यांच्या घरी जातात. संध्याकाळी ज्या वेळेला घरी जातात ना, त्यावेळेला आठवण येते आईची. एका कोपऱ्याला ती मुलगी बसते आणि आईची आठवण काढते. आणि खऱ्या अर्थानं कशी रडते हो? अगदी डसा रडत असते. पण ज्या वेळेला परत एकदा आईचा पहिला महिना येतो, आईचा पहिला महिना आल्यानंतर ज्या वेळेला ती मुलगी कुठे येते? लेक आणि जावई उपास करू जेवण्यासाठी कुठे येतात? माहेरामध्ये. ज्या वेळेला ती मुलगी येते, ज्या वेळेला ती मुलगी माहेरामध्ये येते, मुलगी माहेरामध्ये आल्यानंतर तिची वाट पाहणारी माय तिला हॉलमध्ये दिसत नाही. तिची वाट पाहणारी माय तिला पोर्चमध्ये दिसत नाही. तिची वाट पाहणारी माय तिला घराच्या पडवीमध्ये दिसत नाही. तिची वाट पाहणारी माय तिला झाडाच्या सावलीमध्ये घरासमोर ज्या वेळेला दिसत नाही ना, ज्या वेळेला आई दिसत नाही, मुलं मुली बाहेर गावावरून येतात, हातातल्या पिशव्या असतात, हातातल्या पिशव्या खाली टाकतात आणि बाहेरूनच मोठ्यानं काय फोडतात हो? हंबरडा फोडतात. कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही. कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही. येना गाई, येना गाई मला झोप येत नाही. येना गाई मला झोप येत नाही. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये तू वाढविल, बोट धरून आई ग तू मला चालायला शिकविल. रडू आलाई कोणा गाईल गाई, कोण गाईल गाई. कुठे गेली माझी आई, आई ग कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही. येना गाई मला झोप येत नाही. येना गाई मला झोप येत नाही. कळते का? आई हयात आहे तोपर्यंत आईची प्रेम, आईची माया, आईचं ममत्व, आईचं महत्व कळत नाही. आणि ज्या दिवशी आई जाईल त्या दिवशी आपल्याकडे डसा रडल्याशिवाय पर्याय नाही. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा एकदा हाताची किंमत. जो पाय असून बांगडाय त्याला विचारा पायाची किंमत. जो कान असून बहिरा आहे त्याला विचारा कानाची किंमत. जो डोळे असून आंधळ आहे त्याला एकदा विचारा डोळ्याची किंमत. जशी ज्याच्या जीवनातली आई गेली ना, ज्याच्या जीवनातली माय गेली ना, महिला मंडळ त्या मुलांना विचारा, त्या मुलींना विचारा खऱ्या अर्थानं एकदा आईची किंमत. ज्याची माय गेली त्याला जीवनामध्ये किंमत कळत असते. म्हणून म्हणतात वहा कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वहाँ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते, लेकिन माँ बाप नहीं मिलते, लेकिन माँ बाप नहीं मिलते. सगळं मिळतं हो पैशानं, पण पैशानं मिळत नाही. एक म्हणजे माय आणि पैशानं मिळत नाही दुसरा म्हणजे बाप. या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये लक्षात ठेवा. ढगाआड गेलेला सूर्य परत उगवेल, डोंगरा आड गेलेला सूर्य परत उगवेल, पण मध्ये आड गेलेली माय तुमच्या माझ्या जीवनामध्ये कधीच परत येणार नाही, कधीच परत येणार नाही, कधीच परत येणार नाही. म्हणून सांगते जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत महिला मंडळ आपण आपल्या आईची खऱ्या अर्थानं जीवनामध्ये काय केली पाहिजे हो? सेवा केली पाहिजे. याला कारण आहे का या कलियुगामध्ये किती सांगितलं का बाबा सेवा करा, सेवा करा, सेवा करा, पण ऐकत नाही. कारण कलियुगाची थोरी कशी आहे माझे नाथ बाबा वर्णन करतात. निर्गुण निराकार
होईल पित्याचा वैरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी पुत्र तो होईल पित्याचा ब्रदर जोडणी घरोघरी फिरतील नारी ब्रदर जोडणी घरोघरी फिरतील नारी आई समाज शकून दादा ऐका निर्धारी आई समाज शकून दादा ऐका निर्धारी आई समाजाचे गुण दादा ऐकून झाले आई समाज समाजाचे गुण दादा ऐकून झाले निर्गुण निराकार दादा माऊर माझा गाव निर्गुण निराकार दादा माऊर माझा गाव शकूण 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 सांगा भया आले या माई माझना शकूण सांगा भया आले या माई माझना पुन्हा सांगा बया आले माई माझं नाव पुन्हा सांगा बया आले माई माझं नाव हे शकूण सांगा भया आले या माई माझना शकूण सांगा भया आले या माई माझना आले या माई माझना आले या माई माझना आले या माई माझना आले या माई काय काय चाललंय या कलियुगामध्ये हा कलियुगाची दादा ऐका मी थोरे पुत्र तो होईल पित्याचा वैरी व्रतार सोडून घरोघरी फिरतील नारी ऐसा माझा शकून दादा ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी शकून सांगावया शकून सांगावया आले या माई माझना हो शकून सांगावया शकून सांगावया आले या माई माझना 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 वा कलियुगाची दादा ऐकावी थोरी काय चालले कलियुगामध्ये पण पुत्र तो होईल पित्याचा वैरी तर बापाचं मुलाचं जमत नाही भ्रातारा सोडून घरोघरी फिरतील नारे ऐका नाही घटस्फोट वाढले कोर्ट वाढलं कचेऱ्या वाढल्या म्हणून नाथ बाबा म्हणतात काही समाजा शकून दादा ऐका निर्धारी म्हणून नाथ बाबा म्हणतात बाबा मी जे सांगतो ते खऱ्या अर्थानं ऐका सावध व्हा जीवनामध्ये सेवा करायची असेल तर कोणाची करा माझ्या आई आणि बापाची खऱ्या अर्थानं करा महिला मंडळ कारण आईची जी किंमत आहे ते हयात आहे तोपर्यंत जीवनामध्ये कळत नाही आणि ज्या दिवशी आई जाईल त्या दिवशी आपल्याकडे रडल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही महिला मंडळ ज्या वेळेला आपली आई माहेरामध्ये असते 4 दिवसातून का होईना आपल्याला फोन येणार 5 दिवसातून का होईना येणार 8 दिवसातून का होईना फोन येणार बाई ये फार दिवस झाले आली नाही मला भेटायला या आईला काय कर भेटायला ये आता ज्या वेळेला खऱ्या अर्थानं ती मुलगी आपल्या आईला या ठिकाणी भेटायला जाणार आई म्हणते बाई ये ना ग मुलगी म्हणते आई 4 दिवसांनी येते मुलगा म्हणतो शनिवार रविवार सुट्टी आहे, मग येतो जाते गमावेरा बाई बाई जाते गमावेरा बाई बाई जाते गमावेरा कुठं निघते ती मुलगी बाई बाई जाते ग माहेराला अहो मी निघाली कुठं निघाली बाई माझ्या माहेराला रोज माझी आई मला फोन करते मी म्हणते मला वेळ नाही आज येईल उद्या येईल पण आज मी कोणाचं ऐकणार आज मी माहेराला जाणार म्हणजे जाणार आता जावई काही वाईट नाही जावई बाबू म्हणतात जायचंय तर चला ऐका नाही तुझ्या आईला भेटायचे बाई एकटी नको जाऊ मी येतो गाडीवर ऐका नाही दोघेही नवरा बायको निघतात कारण तुम्हाला माहिती का जावयाची जात कशी असते आ माहिती आहे म्हणजे सगळेच जावई काही वाईट नाही पण तरी सुद्धा काही काही जावई कसे असतात जावयाची जात कशी आहे जावयाची जात कुंपणा वरचा दोडका जावयाची जात कुंपणा वरचा दोडका पोटाची दिली मैनादारी झुंजतो येडका पोटाची दिली मैनादारी झुंजतो येडका जावयाची जात मठा मुगाची पेरणी जावयाची जात मठा मुगाची पेरणी पोटाची दिली मैना याची उगीर बोलणी पोटाची दिली मैना याची उगीर बोलणी
बा जावं याची जाता कुंपणा वरचा धोडका पोटाची दिली मैना दारी झुंजतो येडका दारी झुंजतो येडका जावं याची जाता माठा मुगाची पेरणी जावं याची जाता माठा मुगाची पेरणी पोटाची दिली मैना याची उगीर बोलणी याची उगीर बोलणी याची उगीर बोलणी पण सगळेच जावई काही वाईट नाही बरं का त्याच्यामुळे प्रत्येकाला नाव ठेवायचं नाही सगळेच जावई काही वाईट नाही म्हणून माझ्या लेकीला जीव लावण्यासाठी आई बापाला कुणाचं पुढं पुढं करावं लागतं म्हणून म्हणतात नाकाचा मोती ठेवी गहाण आणि जावयाचा राखी मान म्हणून आई नाकातला मोती गहाण ठेवून सुद्धा जावयाची हौस मौस पूर्ण करते आणि आई बाप जावई बापूला काय म्हणतात जीवला वा पोरीला माझ्या जावई बुवा जीवला वा पोरीला माझ्या जावई बुवा जीवला वा पोरीला माझ्या जावई बुवा हिला पंढरीला न्यावा हिला आळंदीला न्यावा हिला पंढरीला न्यावा हिला आळंदीला न्यावा जीवला वा पोरीला माझ्या जावई बुवा जीवला वा पोरीला माझ्या जावई बुवा जीव लावा वा जावई बापू आमच्या लेकीला जीव लावा कारण आई बाबा जीव लेकीमध्ये गुंतलेला असतो म्हणून जावयाला सुद्धा सांगतात इतकं आई बापाचं प्रेम स्वतःच्या लेकीवर असतं लेकीला नाही तर जावयाला सुद्धा तेवढ्याच प्रेमानं जीव लावत असते ती म्हणजे खऱ्या अर्थानं महिला मंडळ आपली माय आहे माहेरामध्ये गेल्यानंतर आपल्या आवडीचा स्वयंपाक आहे पुढचा आहे का आई सांगते मी त्याच्याही पुढे जाऊन सांगते का मुलगी जावई जवळेला माहेरात आले जेवण झालं 2 तास बैठकीला बसले जावई बापू म्हटले चला वेळ झाली निघावं लागेल आई म्हणते नाही हो जावई बापू थांबा अजून जावई बापू म्हटले मला वेळ नाही तुमच्या लेकीला राहू द्या संध्याकाळी 3-4 ला आणून घाता आई म्हणते जा राहू द्या जावई बापू जवळ जवळ आहे म्हणून माझी लेक राहत नाही राहू द्या संध्याकाळी आणून घालू जावई बापू निघून गेले 12-1 ला मुलगी राहिली दुपारचे 2-3 वाजले का मुलीला घरी जायचे डोहाळे लागतात कारण तिला बोलावलेलं असतं ती म्हणते आई बाबा मला नेऊन घाला ना माझ्या घरी करायला कोणी नाही आई म्हणते हा अजून फार ऊन आहे आताशी 1 वाजला 2 ला जा 2 वाजले ना ती मुलगी म्हणते ए आई अगं माझ्या घरी करायला कोणी नाही मला जावं लागेल ना मला दादाला नेऊन घालायला सांग आई म्हणते थांब आताशी 2 वाजले फार ऊन आहे 3 ला जा 3 वाजले का मुलगी म्हणते मला नेऊन घाला आई म्हणते फार ऊन आहे बाई 4 ला जा 4 वाजले 4:30 वाजले का आई गुपचूप जावयाला फोन करते जावई बापू फार दिवसानं लेक आली हो आजच्या दिवस राहू द्या ना माझ्या लेकीला राहिलं तर आमच्या जीवाला बरं वाटेल उद्या सकाळी लवकर येईल आग्रह करून आपल्याला ठेवणारं पात्र महिला मंडळ माहेरामध्ये जर कुणाचं असेल तर आईचं आहे मुलगी 5 वाजले आई अगं मला नेऊन घालायला लावणार आई म्हणते आज तू जायचं नाही आज तू राहायचंय आई अगं मला बोलावलंय अगं मी जावई बापूला फोन केला जावई बापू म्हटले आजच्या दिवस राहू द्या उद्या सकाळी पाठवून द्या त्या मुलीनं आनंदाच्या भरामध्ये लगेच नवऱ्याला फोन राहू गावा आजच्या दिवस उद्या सकाळी येते त्यावेळेला नवऱ्यानं सांगितलं राहा बाई तुझ्या आई बापाची इच्छा आहे आजच्या दिवस राहा आणि उद्या सकाळी लवकर ये आईचं प्रेम 1 ला आली बाई 2 ला जा 2 ला आली बाई 3 ला जा 3 ला आली बाई 4 ला जा 4 ला आली बाई 5 ला जा आणि 5 वाजले आता उशीर झाला मुक्काम कर हे सांगणारं पात्र कोणाचं आहे हो कोण आहे आईच आहे आणि जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आग्रह करून ठेवलं जातं आणि ज्या दिवशी महिला मंडळ माहेरातून आई जाईल ज्या दिवशी माहेरातून माय जाईल आई गेल्यानंतर बाप गेल्यानंतर कधी कधी मुलगी भर उन्हाची येते आणि भर उन्हाची निघते पण बाई ऊन खाली झाल्यावर जा असं म्हणायला सुद्धा तिला कुणी उरत नाही ना त्यावेळेला ढसाढसा रडते याला कारण आहे काय आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कोणाच्या आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कोणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या काय याला कारण आहे बहिणाबाई म्हणतात आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कोणाच्या आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कोणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या धारा लागल्या पाण्याच्या धारा लागल्या पाण्याच्या ती मुलगी डसडस रडत रडत निघते ही आई गेल्यावर आईचं महत्व कळतं आई गेल्यावर रडावं लागतं म्हणून गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा माझं म्हणणं आहे हयात आहे तोपर्यंत जीवनामध्ये सेवा करा का खऱ्या अर्थानं आईची सेवा करायची का जीवनामध्ये आईची सेवा करायची याला कारण आहे अरे ज्या वेळेला
आपल्या आयुष्यातली एखाद्या मुलाची एखादी किडनी फेल होऊ द्या, एखाद्या मुलाची एखादी किडनी फेल झाली, बरोबर आहे, एखाद्या मुलाची जर एखादी किडनी फेल झाली, डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर सांगतात एक किडनी फेल झाली, काय करावं लागेल, डॉक्टर म्हणतात दुसरी किडनी टाकावी लागेल, दुसरी किडनी सांगा मग, आई म्हणते माझी परिस्थिती गरीब आहे डॉक्टर, एवढा पैसा माझ्याजवळ नाही, कसं जगू, डॉक्टर म्हणतात पैसे नसतील तर तुमचा मुलगा वाचू शकत नाही, किडनी टाकायचे, आणि ज्या वेळेला मुलाला किडनी द्यायची वेळ येते, डॉक्टर म्हणतात पैसे लागेल, आई म्हणते डॉक्टर माझ्याजवळ पैसा नाही, पण माझ्या शरीरात 2 किडनी आहेत, माझी एक किडनी काढा आणि माझ्या पोराला बसवा, जगलो तर दोघही जगू आणि मेलो तर दोघही मरू. तिचं नाव म्हणजे माय. अरे जर आपल्यावर वेळ आली ना तर स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या लेकीसाठी स्वतःची किडनी जी दान करते बाबा हो, तिचं नाव म्हणजे काय आहे, माय आहे. इतकं प्रेम स्वतःपेक्षाही स्वतःच्या लेकरावर करते, मी जगेन मी मरेन याची पर्वा करत नाही, तिचं नाव म्हणजे आई आहे. महाभारतामध्ये गोड प्रसंग आहे बघा, काय कौरव 100 होते, पांडव होते किती, 5च होते. कौरव 100 होते, पांडव 5च होते, पण पांडवांच्या बाजूच्या कुणाचा केसाला धक्का नाही, कौरवांच्या बाजूचे रोज योद्धे वीर मारायचे. त्यावेळेला दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला, गुरु महाराज आमच्या बाजूचे सगळे मरतात आणि त्यांच्या बाजूचा केसालाही धक्का लागत नाही, आमच्या बाजूचे अनेक योद्धे वीर मरण पावले, पण मला वज्रदेव व्हायचंय, मला अमर व्हायचंय, मी अमर झालो पाहिजे, असं काहीतरी करा. कोण म्हणतंय, दुर्योधन. द्रोणाचार्य म्हटले बाबा याचं औषध तुझ्या घरीच आहे. म्हणे कोण सांगेल याचं औषध, तुला धर्मराजा सांगेल, धर्मराजाकडे जा. म्हणजे धर्मराजा आता माझा भाऊ आहे का, तो माझा शत्रू आहे, आता कौरव एका बाजूला पांडव एका बाजूला, शत्रू कधी शत्रूला खरं सांगेल का, सांगेल का. द्रोणाचार्य म्हणतात अरे तू तुझ्या भावाला शत्रू मानतोस ना, तरी तुझा भाऊ तुला भाऊच मानतो, धर्मराजा आहे, तू जा त्याच्याकडे विचार. धर्मराजाकडे आले, धर्मराजाकडे आल्याबरोबर धर्मराजाने स्वागत केलं. धर्मराजाने स्वागत केल्याबरोबर काय दुर्योधना काय काम काढलं, काय नाही, आपल्या गुरुकडे गेलो होतो. काय म्हटले गुरु, ते म्हटले मी त्यांना म्हटलो मला वज्रदेव व्हायचंय, मला अमर व्हायचंय, ते म्हटले याचं औषध तुझ्या घरी आहे. म्हणे कोण, म्हणे धर्मराजा. म्हणून दादा तुझ्याकडे आलोय रे, मी वज्रदेव कशानं होईल, मी अमर कशानं होईल. धर्मराजा आमच्या अतिशय भोळे, यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही, पटकन उत्तर देऊन टाकलं का दुर्योधना तुला जर वज्रदेव व्हायचं असेल तर तुला एक करावं लागेल. काय, अरे ज्या वेळेला तुझी आई, तुझी माऊली गांधारी, धृतराष्ट्राची पत्नी कोण होती, गांधारी, आणि तुझ्या आईचं ज्या वेळेला धृतराष्ट्राबरोबर लग्न ठरलं, ज्या वेळेला तुझ्या आईला कळालं माझा होणारा पती आंधळा आहे, माझा होणारा नवरा आंधळा आहे, त्या दिवसापासून त्या माऊलीनं आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली, आणि तेव्हापासून आतापर्यंत तुझ्या आईनं पतिव्रता धर्म स्वीकारलाय आणि तिच्या डोळ्यामध्ये अमृत तयार झालं. आणि तुला जर वज्रदेव व्हायचं असेल, अमर व्हायचं असेल, तर तुझ्या आईनं तिच्या डोळ्यावरची पट्टी सोडून जर तुला निहाळलं तर दुर्योधना तू कसा होशील, वज्रदेव होशील, अमर होशील. दुर्योधनाला आनंद झाला. दुर्योधन म्हटलं औषध तर माझ्या घरीच आहे, आणि तरी पण मला तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, औषध तर माझ्याच घरी आहे म्हणे. म्हणून आईकडे गेला, आईला विचारलं आई मी दादाकडे गेलो होतो, दादाने मला वज्रदेव होण्याचा उपाय सांगितलाय. आई म्हणते नाही बाबा, तुझ्या बाबांसाठी आयुष्यभर मी डोळ्यावर पट्टी बांधली, पण आई मी वज्रदेव होणार आहे, अमर होणार आहे. आई सुद्धा म्हटली बाळा तू जर वज्रदेव होणार असेल तर मी माझ्या डोळ्यावरची पट्टी सोडायला तयार आहे. स्वतःच्या पतीपेक्षा स्वतःच्या लेकरावर जी प्रेम करते ना तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं कोण आहे, माई आहे. तुम्ही पण घरात उदाहरण पहा, एका बाजूने आई आणि एका बाजूने मुलगा आहे, नवरा एका बाजूने आहे, मुलगा एका बाजूने आहे. नवरा एक म्हणतो, मुलगा एक म्हणतो, आई म्हणते हो तुम्ही काम बसा. काय म्हणते नवऱ्याला, तुम्ही काम बसा, तो काय म्हणतोय ते बघू, आणि नाही बरोबर झालं तर तुम्ही म्हणतो ते करू, आहे का नाही. म्हणजे पतीला सुद्धा दाबते, पण स्वतःच्या लेकराची जी बाजू घेते ना तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं माय आहे. आणि ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला दुर्योधनाने विचार केला मला जावं लागेल, पण धर्मराजाने एक सांगितलं तुला जर वज्रदेव व्हायचं असेल, अमर व्हायचं असेल तर तुझ्या आई समोर तुला नग्न अवस्थेत जायचंय, एकही वस्त्र अंगावर ठेवायचं नाही. नग्न अवस्थेमध्ये तुझ्या आईची दृष्टी जर तुझ्या अंगावर पडली तरच तू अमर होणार आहे. हे ज्या वेळेला कळालं आणि कळाल्यानंतर दुर्योधनाने विचार केला वेळ कशाला लावायचा, दिवसा डवळ्या नग्न अवस्थेत गेलो तर लोक मला असतील. रात्री 12 वाजता सगळं गाव झोपलं, रात्री 12 वाजता दुर्योधन नग्न अवस्थेमध्ये आईला भेटायला आईच्या महालाकडे निघाला. पण भगवंताला काळजी पडली, भगवान कृष्णाला म्हणे हा जर बाबा वज्रदेव झाला, अमर झाला
तर माझ्या पांडवाचं काय होईल. भगवंतानं फुलवाल्याचं माळ्याचं रूप घेतलं आणि ज्या रस्त्यानं दुर्योधन जाणार ना त्या रस्त्यामध्ये फुलं विकण्याचं काम म्हणजे फुलं घेऊन बसले आणि हार बनवण्याचं काम करू लागले. आणि ज्या वेळेला भगवंतानं फुलवाल्याचं माळ्याचं रूप घेतलं आणि दुर्योधन नग्न अवस्थेमध्ये आईला भेटायला निघाला. बघा बरं का किती ताकद आहे आईच्या दृष्टीमध्ये, किती ताकद आहे. का आईचं दर्शन घ्यायचं, का आईची सेवा करायची. ऐका, आणि ज्या वेळेला दुर्योधन निघाला त्यावेळेला दुसऱ्या रस्त्यानं निघाला. का, कारण इकडून कोणीतरी बसलेलं आहे. दुर्योधनानं पाहिलं आणि मी जर गेलो तर नग्न अवस्थेत आहे, मला म्हणतील सम्राट दुर्योधन नागवा चाललाय, म्हणून दुसऱ्या रस्त्याने निघाला. आता भगवान कृष्ण त्यांच्या नजरेतून काय सुटणार हो. मोठ्यानं आवाज दिलाय, कोण चाललंय रात्री 12 वाजता नग्न अवस्थेमध्ये, लाज वाटत नाही का. हा, इकडून आवाज दिला, मी तुम्हाला माहिती का कोण आहे. कोण, मी सम्राट दुर्योधन. अरे सम्राट दुर्योधन म्हणतोस आणि नागवा चाललास, काही वाटतं का नाही. दुर्योधनाला वाटलं आता यांना सगळं सांगावं लागेल. दुर्योधन त्या फुलवाल्याच्या म्हणजे भगवंताच्या माळीरूपी भगवंताच्या जवळ गेला. ऐका, जवळ गेल्यानंतर त्यावेळेला भगवंत म्हणतात कुठं चालला. म्हणे आईला भेटायला. नग्न अवस्थेत. म्हणे तुला काही लाज वाटते का. अरे जर तुला आईनं तुला असं नग्न अवस्थेत पाहिलं तर तुझी आई तुला आशीर्वाद नाही शाप देईल, शाप. म्हणे नाही नाही, मला धर्मराजानं सांगितलंय. आहे का नाही. अरे धर्मराजा तुझा शत्रू आहे, त्याचं काय ऐकतो, त्यानं तुला खोटं सांगितलं. तू जर आई समोर नग्न अवस्थेत गेला तर तुझी आई तुला आशीर्वाद नाही शाप देईल. अरे लंगोटी तरी बांधून जा म्हणे कमीत कमी. आता एखाद्या आईचा मुलगा आंधळा असतो, पांगळा असतो, आपल्या लेकराची आई जाईपर्यंत सेवा करते, तिला कधी लाज वाटते का आपल्या लेकराची. हेच दुर्योधनाला कळलं नाही. मग कमरेला लंगोटी लावायची, पण लंगोटी माझ्याजवळ नाही. भगवान म्हटले मी इथं कशाला बसलोय एवढं माळ्याचं रूप घेऊन, थांबा 5-10 मिनिटं. फुलाची लंगोटी बनवली माझ्या माळी रूपी भगवंताने. आहे का नाही. लंगोटी बनवली फुलाची आणि दुर्योधनाच्या कमरेला बांधली आणि जा म्हणे आता तुझ्या आईला भेटायला. मग पाठवलं. आईला भेटायला गेले. आईला सांगितलं आई मला वज्रदेव व्हायचे, अमर व्हायचे, पटकन डोळ्यावरची पट्टी सोड, पटकन मला बघ. त्यावेळेला गांधारी माता म्हणते थांब, मला तुझ्या बरोबर बोलायचे. बोलायचं नाही, वेळ घालू नकोस. एक तर मला फार रस्त्यामध्ये प्रॉब्लेम झाले, अजून मला वेळ घालवायचा नाही. तू पटकन डोळ्यावरची पट्टी सोड, मला निहाळ. आणि ज्या वेळेला गांधारी मातेनं मागचा पुढचा विचार न करता पुत्र प्रेमासाठी डोळ्यावरची पट्टी सोडली आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत दुर्योधनाला निहाळला. ऐका बर का, दुर्योधनाला निहाळला आणि निहाळल्यानंतर मध्ये लंगोटी आडवी आली. म्हणे दुर्योधना तुला नग्न अवस्थेत बोलावलं होतं ना, लंगोटी लावून का आलास. अरे बाबा घात झाला. दुर्योधन म्हटलं बरं झालं आई लंगोटी लावून आलो, आता तुम्हाला शाप दिला असता. म्हणे का असं म्हणतोस, मला तो माळी भेटला होता, त्याने सांगितलं तुझी आई शाप नाही, आशीर्वाद नाही, शाप देईल, म्हणून लंगोटी लावून आलो. आई म्हणते मूर्खा तुला फसवलं, तू कृष्णच असणार, फसवलं तुला, इथेच घात झाला ना तुझा. म्हणे काय. अरे जिथे जिथं मी तुला पाहिलं तिथं तिथं तू वज्रदेवी झालास, अमर झालास, पण फुलाची लंगोटी कमरेला लावून आलास ना, तेवढा भाग तुझा कसा राहिला, कच्चा राहिला. तिथंच तुला भीमाची गादा लागेल आणि तुझा मृत्यू होईल. हे कुणी सांगितलं, आईनंच सांगितलं. म्हणजे एवढी ताकद आहे. परिणामी दुर्योधन मरतच नव्हता. का, कारण दुर्योधन वज्रदेवी झाला होता, अमर झाला होता. दुर्योधन कुणाच्या येणी मरत नव्हता. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं ऐसीवर मे मज दावी नारायणा आणि अंतरीच्या खुणा प्रगटोनी. भगवंतानं सांगितलं बाबा त्याला फुलाची लंगोटी लावून लावलं होतं ना, कमरेवर गदा मार, मगच दुर्योधन मरेल. आणि मग दुर्योधनानं प्राण सोडला. म्हणजे विचार करा एवढी ताकद आईच्या दृष्टीमध्ये आहे का. दुर्योधन कसा झाला होता, वज्रदेही झाला होता. कारण जिच्या बाळाला पीडा आहे, जिच्या बाळाला त्रास आहे, माझ्या पतीसाठी मी डोळ्यावर पट्टी बांधली, पण पतीची पट्टी सोडली कुणासाठी हो, पुत्र प्रेमासाठी. कारण स्वतःच्या पतीपेक्षाही स्वतःच्या लेकरावर प्रेम करणारी जर कोण असेल आणि जिच्या बाळाला पीडा आहे, तो त्रास खऱ्या अर्थानं कोणाला आहे हो, कुणाला आहे, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पीडे बाळ, जीचे पीडे बाळ, पीडे बाळ, जीचे पीडे बाळ, जीचे पीडे बाळ, जीचे पीडे बाळ, जीचे पीडे बाळ, पीडे बाळ,
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. माझ्या मुलाला जर वज्रदेव व्हायचं असेल, अमर व्हायचं असेल, तर मला डोळ्यावरची पट्टी सोडावीच लागेल. स्वतःच्या लेकरावर मनापासून प्रेम करणारी जर कोण असेल तर तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं आई आहे, माय आहे. महिला मंडळ, हा स्वभाव फक्त कुणाचा आहे? आईचा आहे. म्हणून चांगलं जीवन जगा. ऐका नाही, या देहाची खऱ्या अर्थानं देशाची धर्माची सेवा करा. सेवा जीवनामध्ये आई बापाची करा. चांगलं जीवन जगा. आणि जे जे सांगितले ते आचरणात आणा. आता इथं असले का सगळे डोळ्याला पाणी आणतात, रडतात, आणि एकदा का या धर्ममंडपातून बाहेर गेले की नळी फुंकली, अरे वा सोनारे, आणि इकडून तिकडे गेले वारे, लगेच वारं घुसतं कानामध्ये. असं करायचं नाही. जे सांगितलंय ते आचरणात आणा. आणि आतापर्यंत एवढं सांगितलं आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही, खुशाल नाही म्हणता, एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही, एवढंही सांगून जर तुम्ही भगवंताचं भजन केलं नाही, एवढंही सांगून सेवा आई बापाची केली नाही, आणि एवढंही सांगून जर जीवनामध्ये संगत जर आई बापाची केली नाही, तर काय म्हणतात होणार बाबा? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. टाळी 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 टाळी, हातवर हातवर, टाळी टाळी, जय हो. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे सरत जेवती बाण, जय हो. येईल सरत जेवती बाण, काल बांधून
कळालं का? एवढंही सांगून जर ऐकलं तर नाथबाबा म्हणतात हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा एका जनार्दनी आमची काही बा जाईल, तिथं आमचं काही जाणार नाही. म्हणून चांगलं जीवन जगा, या देशाची सेवा करा, धर्माची करा. आणि शेवटी एकच सांगते, आपले मुलं मुली जन्माला घालायचे असते तर चांगले घाला. मुली कशा जन्माला आल्या पाहिजे? माझ्या मुलींकडे बघा, अशा कन्या इसी तरी दे जैसी मीरा मुक्ताबाई, मीराबाई सारख्या, मुक्ताबाई सारख्या अशा मुली जन्माला आल्या पाहिजे. याही वर्षी माझ्याकडे संस्थेमध्ये 60 मुली राहिल्या आहेत, शिकायला आहेत. आई वडील सोडून येतात, तर आता शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी मुलींसाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. किती आहेत? 60 मुली आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे मुलगी सांभाळणं सोपं नाही. तुम्हालाही माहिती आहे मुलगी सांभाळणं सोपं नाही. आई वडिलांच्या डोळ्यासमोरून घरातून मुलगी निघून जाते. आई बापाला सुद्धा पत्ता लागत नाही. मुलगी सांभाळणं एवढं सोपं नाही. पण तरी सुद्धा आमच्याकडं महिला मंडळ 60 आहेत आणि एवढ्या खऱ्या अर्थानं आम्ही सांभाळतो. मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. आमचा हेतू एकच आहे, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल. आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल. आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल, सगळा परिवार खऱ्या अर्थानं संस्कारी होईल. ही काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही मुलींची संस्था चालवतो. नाही तर आज मुलींविषयी पाहिलं तर 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार वाढले का नाही? आणि जर तुम्ही मुलींवर संस्कार नाही केले तर आता मुली प्रेताबरोबर लग्न करायला लागल्या. इथून मागं प्रेम करत होत्या, प्रेम आंधळच असतं म्हणा, ऐका नाही. जिवंत माणसाबरोबर करत होते ठीक होते, पण आता प्रेताबरोबर सुद्धा मुली लग्न करायला लागल्या. 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार वाढले, अन्याय वाढले, अत्याचार वाढले. याचा अर्थ असा आहे का आपण आपल्या मुलीवर कुठेतरी संस्कार करायला काय पडतो? कमी पडतो. महिला मंडळ 3 वर्षाची लेक तिच्या जीवाला मुकली. माले गावातली घटना डोळ्यासमोर आणा आणि आपल्या मुलींना सावध करा. महिला मंडळ त्यांच्यावर चांगले संस्कार करा. अशी वेळ आपल्यावर येता कामा नाही. 3 वर्षाची लेक तिच्या जीवाला मुकली हो, ऐक नाही. नुसता बलात्कार नाही तर त्या नराधमानं त्या मुलीला ठेचून खऱ्या अर्थानं मारलं. लोक म्हणायचे पहिले राक्षस होते, मग आता काही कमी आहेत का? आता हे बलात्कार अन्याय अत्याचार करणारे कोण झाले हो? राक्षस आहेत. राक्षस झाले का नाही? काय म्हणत असेल आई बापाचा जीव, त्या मुलीचा जीव त्यावेळेला काय तळमळ करत असेल का मला जो दादा भाऊ म्हणत होता, ऐका नाही, त्यानं मला बसून न्यावं, त्यानं माझ्यावर बलात्कार करावा, त्यानं मला दगडानं ठेचून मारावं. काय झालं असेल हो त्या मुलीची अवस्था? आपल्या 3 वर्षाच्या लेकीकडे बघा, डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. उमराळे गावाला मुकली 3 वर्षाची चिमुकली. उमराळे गावाला मुकली 3 वर्षाची चिमुकली. हाका मारुणी सांगा येईल का पुन्हा, हाका मारुणी सांगा येईल का पुन्हा. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. नराधमा काय होता तिचा रे गुन्हा. अंगणात खेळत होती बागडत होती लेक, अंगणात खेळत होती बागडत होती लेक. त्या नराधमाला कशी आली नाही किंवा, त्या नराधमाला कशी नाही आली किंवा. दादा दादा म्हणत होती त्या बाबाला, दादा दादा म्हणत होती त्या बाबाला. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. नराधमा काय होता तिचा रे गुन्हा. घटना ऐकून तिचं काळीज तळमळला. आई बापाचा जीव कसा हळवा हो झाला. आई बापाचा जीव कसा हळवा हो झाला. म्हणूनच तुम्हाला मी सांगते सावध व्हाना. जीवा पाड जपा आपल्या लेकी बाळाला. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. नराधमा काय होता तिचा रे गुन्हा. 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 कळालं का? आपल्या मुलींवर संस्कार करा, सावध व्हा. कारण ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्त
ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला श्री प्रियसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभ झाला, तो जिजाऊचा शुभ झाला, तो जिजाऊचा शुभ झाला. म्हणून शेवट एकच सांगते, मुली अशा जन्माला घाला माझ्या लेकींसारख्या, आणि जाताना एक शेवट करणार आहे, मुला जन्माला घाला कुणासारखे, छत्रपती शिवाजी राजांसारखे. बारकाय नाही का, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, हिंदवी स्वराज संपत चाललंय, त्यासाठी जिजाऊचा शिवबाज पाहिजे, जिजाऊचा शिवबाज पाहिजे, जिजाऊचा शिवबाज पाहिजे. घासल्याशिवाय धारणे तलवारीच्या पल्ल्याला, घासल्याशिवाय धारणे तलवारीच्या पल्ल्याला, राजांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, राजांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. अजूनही वदन झाली नाही धर्मनादी तलवारीची, कुणाची हिंमत नाही तुम्हाला आम्हाला संपवण्याची, कुणाची हिंमत नाही तुम्हाला आम्हाला संपवण्याची. म्हणून सांगते छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं, बार काय नाही का, 65 किलोची तलवार वगळून त्याचं नाव यशाजी, 2000 शेकटे तुझं त्याचं नाव माझी, हात तुटला तरी नंतर त्याचं दानाजी, आता साठी येऊन घोडा करतो धनाजी, 4 तासात शत्रूच्या छावणीला त्रास करतो संताजी, ध्याना वागायला उभा घडतो त्याचं नाव संभाजी, आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की आदिनामान शोभाला करीत. एकदा शेवट काळी 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 राजांच्या राज्यातले मावळे आपण लाल मारता कामा नये. हा 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 आदिनामान शुभाला कर
पार कुमाई गजरा पार कुमाई गजरा पार कुमाई चला एकदा लास्ट जय हो टाळी 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 जय हो जय हो चला चला जय हो वा वा चला 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 जय हो चला चला ऐका पकवाद पकवाद झाल्यावर वाजतील टाळ आणि टाळ झाल्यावर शेवटी तुम्ही वाजवायच्या टाळ्या हा टाळ पकवाद हा. वा 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 चला रामा, 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 रामा. वा वा टाळी वाजवा ना एकदा शेवट आता एवढ्या छान मुली नाचतात गोड पावल्या खेळतात गोड गायन करतात आपण काय वाजवायला पाहिजे टाळ्या वाजवायला पाहिजे ऐका नाही चांगलं जीवन जगा म्हणून शेवटी जाताना एकच सांगते चांगलं जीवन जगा या कुटुंबातली एक आई गेली माऊली गेली श्राद्धाच्या निमित्तानं सेवा करण्याची संधी मिळाली आता मी तरी काय करू तुम्ही पण लवकर येत नाही ना आम्ही लवकर आलो तर तुम्ही येत नाही पहिले कसं राहायचं कसं व्हायचं का लोक आधी यायचे कीर्तनकार मागून यायचे आता जमाना बदल गया आता कीर्तनकारला आधी यावं लागतं सुरू करावं लागतं आणि विठोबा रकमाई झाली का लोक म्हणतात चला आता ऐका नाही आता अशी परिस्थिती मी तरी काय करू वेळ झाल्यावर ऐका नाही कारण आपण कार्यक्रमच 11:45 चालू करतो कारण इकडे खेड्यावर लोक लवकर जमत नाही थंडीचे दिवस आहे यायला खऱ्या अर्थानं उशीर होत असतो म्हणून या आईच्या माऊलीच्या श्राद्धाच्या निमित्तानं सेवा करण्याची संधी मला मिळाली माझ्या सगळ्या ग्रुपचं सगळ्या संचाचं सेवा करण्याची संधी माझ्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे म्हणून परत एकदा सगळ्यांच्या या ठिकाणी मनापासून आभार आणि या कुटुंबातली एक आई गेली माऊली गेली त्यांचे जे पती आहेत त्यांचा प्रपंचाचा डाव संसाराचा डाव आज अर्ध्यावर मोडून पडला शेवट एकच करते भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी पुरुष मंडळ जीवनातली पत्नी जाणं सोपं नाही ज्याच्या जीवनातली पत्नी जाते लक्ष्मी जाते त्याला जीवनामध्ये किंमत कळते आपल्याला स्वयंपाकघरात जाण्याचा अधिकार तोपर्यंतच आहे का जोपर्यंत आपल्या जीवनात आपली पत्नी आहे आपल्या आवडीचा स्वयंपाक तयार आहे आपल्याला सांगावं लागत नाही तुम्हाला काय आवडतं तुम्ही घरी जायच्या आत तुमच्या आवडीचा स्वयंपाक तयार आहे आणि ही जी करते ती आपल्या जीवनातली पत्नी असते लक्ष्मी असते ज्या लक्ष्मीने आजपर्यंत 35, 40, 50 वर्षाची साथ दिलेली असते आणि ज्या अर्धांगिनी अचानक खऱ्या अर्थानं साथ सोडून जाते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या पुरुषाचं जीवन हे खऱ्या अर्थानं अर्ध्यावर पडत असतं म्हणून म्हणतात भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराने अर्ध्यावरती डाब मोडीला अधुरी एक कहाणी दादांच्या जीवनातली आज पत्नी गेली लक्ष्मी गेली आणि ज्याच्या जीवनातली लक्ष्मी जाते त्याला जीवनामध्ये किंमत कळत असते म्हणून शेवट एकच आई गेली आई म्हणून हाक मारायचा अधिकार या कुटुंबाचा या परिवाराचा संपला सोडणी गेली आई आम्हालिकरांना आई 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 हाका मारू मी कुणाला आई आमच्यासाठी कष्ट केले फार सोडणी गेली आई सारा परिवार भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपऱ्याला आठवण येते आई याच गाडीला सोडणी गेली आई आम्हालिकरांना आई 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 हाका मारू मी कुणाला शेवट फक्त एकच करते आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार
तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तोडविले काट्याचे भास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नाभीची चांदणी तुग चंदराची कर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना आकार किती वेळ बोला कमीच पडेल वेळ भरपूर झालेला आहे आता माझ्या लेकींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा माझ्या कार्यक्रमाची आन मान शान म्हणजे माझ्या वारकरी कन्या आहेत माझ्या वारकरी चिमण्या आहेत अतिशय सुंदर टाळ पावली अतिशय सुंदर गोड गायन सगळ्यांनी साथ दिली शेजारी उभी असलेली माझीच कन्या ईश्वरीताई जाधव कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे गोड गायन तिनंही केलं शेजारी उभी असलेली आमची देव यांनी पायल या सगळ्याच पोरी कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे पण जशी वेळ येईल कोण टाळ वाजवतो कोण पावले खेळतं कोण गायन करतं सगळ्या मुली आल्या कार्यक्रमात शोभा उडवली परत एकदा सगळ्यांच्या भार शेजारी उभी असलेले आमचे भारत महाराज अपंग आहेत बघा त्यांच्याकडे बघा अपंग आहेत तुम्ही खाली बसले तरी मागच बघ पुढच बघ वाकडच बघ तिकडच बघ महाराजांकडे बघा अपंग असताना सुद्धा 2 तास इथं सेवा दिली ऐका नाही त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा भारत महाराज गुंजार अतिशय सुंदर आवाज आहे त्यांनी आपल्याला कार्यक्रमाला साथ दिली त्यांचे आभार ज्यांनी मृदुंगाची साथ दिली आपण कायम मृदुंग वादक पाहतो पण जेंट्स पाहतो पुरुष पाहतो पण आज मृदुंग वादक सुद्धा महिला आहे नाशिकमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं त्या म्हणजे आमच्या यशोदाताई साळुंके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा अगदी पिंगळा म्हणू नका पोवाडा म्हणू नका का माझ्या मधले प्रमाण म्हणू नका जे जे मी गायलं ते ज्यांनी सुंदर पद्धतीने वाजवलं त्या म्हणजे आमच्या यशोदाताई म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार आणि एकदा शेवटी आमच्या विनेकराकडे बघा जोरदार टाळी वाजवा का वाजवा माहिती का वाजवायची टाळी कारण तुमचा विनेकरी असतो 50 ते 60 वर्षाचा आणि आमची विनेकरी फक्त 10 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे त्या विण्याचं वजन तिच्या वजना एवढं आहे आणि ते घेऊन नाचायचंय एवढा सोपा नाहीये परमार्थ करणं अशा माझ्या मुली आहेत म्हणून तिचेही या ठिकाणी आभार आणि ज्यांनी सुंदर असा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं श्री गणेश साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा बरं का दादा तुमचे पण आभार ऐका तुमचे पण आभार तुमचे आभार का माहिती का तुम्ही शिटीनं मारता साथ दिली तुम्ही नाही तुमच्या माईकनं शिटी मारलेली म्हणून त्यांचे आभार त्यांच्यासाठी जोरदार टाळी दादांच्याही या ठिकाणी गोड आभार जमलेले सगळे सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील सगळीच मान्यवर मंडळी आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सगळ्यांचे परत एकदा आभार आमच्या सुभाष भाऊंनी मला बोलावलं कार्यक्रमाचं गोड आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं केलं म्हणून त्यांचेही या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रमाची शूटिंग केली हा कार्यक्रम आपल्याला बघावा वाटला तर परत युट्यूबला आपल्याला नक्कीच बघायला मिळेल एवढं गोड नियोजन या जाधव परिवारानं केलेलं आहे म्हणून युट्यूबवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळी त्यांच्याही या ठिकाणी परत एकदा मनापासून म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार म्हणून जीवनामध्ये आपले मायबापाची सेवा करा भगवंताचं भजन करा आणि संतांची सुद्धा सेवा कर तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव वेळ भरपूर झालाय म्हणून डायरेक्ट भजन घेऊया हात वर करा पटकन म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळी हा ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा